पानं पुसण्याचं काम या ठिकाणी केलं जाते। शेतकऱ्याच्या रास्त मागण्याच्या संदर्भात देखील दुर्लक्ष करण्याचं पाप या चारही कॅबिनेट मंत्र्यांनी आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। नमस्ते, आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। नमस्कार, आदाब, CBN न्यूज 18 में आपका स्वागत है। दोस्तों, मैं आपका मजय शेख। दोस्तों, आप देख सकते हैं भुसावल शहर में आज 4 अक्टूबर 2024 के रोज भुसावल शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार चंद्र इनके गठ के सभी यहाँ पे पदाधिकारी मौजूद है। हम उनसे पूछना चाहेंगे कि सर, आप किन मुद्दों को लेकर यहाँ पर तहसील ऑफिस पहुंचे? गेले साल भर से काश्तकारों के खिलाफ ये सरकार वहाँ निर्णय ले रही है। काश्तकारों को जो नुकसान हुआ है, बारिश जो हुई है, उसके पंचनामे अभी तक हुए नहीं। कौन सी भी मदद उनको मिली नहीं है। काश्तकार उपेक्षित नजर से रहे। निसर्ग ने उसके ऊपर अन्याय किया, लेकिन राज्य सरकार उसके ऊपर ख्याल देने नहीं। महिलाओं के बारे में अपशब्द या आमदार यहाँ बोलते हैं, उनके तरफ भी राज्य सरकार निषेध करती नहीं, गुन्हा नोंद करती नहीं। राज्य सरकार ने यहाँ शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला इनके तरफ ख्याल न देके सिर्फ उनको उद्योगपति और कमीशन के ऊपर ये सरकार चल रही है। इस सरकार का हम निषेध करते हैं। हाँ सर, आप ये बताइए, आप यहाँ पर पहुंचे और तहसीलदार मैडम को आपने निवेदन दिया। मैडम ने आपको क्या आश्वासन दिया? मैडम ने वो निवेदन स्वीकारा और राज्य सरकार की तरफ त्वरित भेज देती हूँ। स्ट्रांग रिपोर्ट जो है, वस्तुस्थिति जो तालुके की है, ग्रामीण भाग की है, वो मैं बोलती हूँ। भामरे मैडम भी है, हम चाहेंगे कि सर ने जिस तरह कहा कि महिलाओं के मुद्दों को लेकर आप यहाँ पर पहुंचे, क्या बोलना चाहेंगे आप? महिलाओं के बारे में बोलेंगे तो आज महाराष्ट्र में छोटी बच्ची 5-6 साल की या 3 साल की बच्ची तक सुरक्षित नहीं है। और यहाँ तक तो जो वयस्कर लेडीज है, जो 80-85 तक, वो तक यहाँ पे सुरक्षित नहीं है। तो ये सरकार महिला की सुरक्षा अगर नहीं कर सकती तो इनको महाराष्ट्र में अपना जो शासन है वो चलाने का भी अधिकार नहीं है। जिस महाराष्ट्र में ये शिवराय का महाराष्ट्र है, यहाँ पे शिवाजी महाराज माताओं की तरह महिलाओं का आदर सत्कार करते थे, लेकिन यहाँ पे हर दिन पेपर में लिखा जाता है कि आज यहाँ बलात्कार हुआ, वहाँ बलात्कार हुआ। तो ये महाराष्ट्र में हो क्या रहा है? जो बीजेपी सरकार ने महाराष्ट्र को कहाँ रख के छोड़ा है? हमें चाहिए सुरक्षा। जो सरकार हमें सुरक्षा नहीं दे सकता, वो सरकार हमें नहीं चाहिए। उसका हम तो निषेध करते हैं और राष्ट्रवादी शरद चंद्र पवार की तरफ से हम आंदोलन हमेशा करते रहेंगे। शेतकरी रहो, बेरोजगारी हो, रास्ते रहो, पानी रहो, गटर नाली बीच जो भी समस्या है, उसके लिए हम शरद पवार चंद्र जी ने हमें जो अधिकार दिया है, उसके लिए हम लड़ते रहेंगे और सब रास्ते पे उतर के आंदोलन करेंगे। और आज का जो आंदोलन है, आंदोलन भुसावल में हम सब राष्ट्रवादी के पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला पुरुष हम निवेदन दिए हैं और इस निवेदन का हम चाहेंगे कि हमें अच्छी तरह से हमारा समाधान हो। इसके लिए हम रास्ते पे उतरने के लिए हमेशा के लिए तैयार है। और शरद पवार साहब के लिए हम धन्यवाद करें कि उन्होंने महिलाओं के लिए जो व्यासपीठ दिया है, उस व्यासपीठ के हिसाब से हम बोलने का अधिकार मिला है, उसके लिए धन्यवाद। और आज के लिए हम निषेध व्यक्त करते हैं। बिल्कुल, आप देख सकते हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार चंद्र गठ की ओर से यहाँ पर सभी पदाधिकारियों ने एक आंदोलन किया और जो मूलभूत सुविधाएं होती है नागरिकों की, उनके लिए वो रोड पर उतरे और इनका आंदोलन जो है आगे भी चलते रहेगा। आगे की जानकारी के लिए आप हमारे साथ बने रहिए और देखते रहिए CBN न्यूज 18। नमस्कार, आदाब। हा विहिरीमध्ये वापरला जातो आणि बोरवेल ज्या असतात त्या बोरवेल मध्ये कमीत कमी 10 HP पेक्षा जास्त पंप वापरला जातो। आणि अजून त्यात महत्त्वाची गोष्ट, अल्पभूधारक म्हणजे जो गरीब माणूस असतो, ज्याच्याकडे 2-3 एकर किंवा 1.5 एकर अशी जमीन असेल, तर तो विहिरीचा खर्च करत नाही, विहिरीमध्ये आपली जमीन वाया घालवत नाही आणि पर्यायाने बोरवेलचा पर्याय तो वापरतो। म्हणजे बोरवेल मध्ये ज्या काही तुमच्या मोटर्स आहेत त्या नक्कीच 7.5 HP पेक्षा जास्त आहे। म्हणजे शासनाने लावलेल्या क्रायटेरियामध्ये कोणताही गरजू, गरीब, अल्पभूधारक शेतकरी बसत नाही। एवढा निर्लज्जपणा या सरकारने घातलाय। काही योजनांसाठी शेतकऱ्याने गाऱ्हाणे मांडले की आमच्या पिकांना हमी भाव द्या, तर तात्काळ उत्तर दिली जातात, शासनाकडे पैसा नाही। अरे मग तुमच्याकडे पैसा नाही तर तुम्ही शब्द कशाचे देताय? मोठमोठ्या योजनांचे पैसे तुम्ही आणताय कुठून? म्हणजे तुम्ही कुठे टाके टाकताय की काय?
का किंवा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुम्ही घेतलेला पैसा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करताय? असा काही विषय आहे का असं सरकारने जग जाहीर करावं. एका आपल्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला, म्हणे आपल्याकडचे पंचनामे झाले नाही, 7.5 HP पेक्षा जास्त पंपांना वीज माफी नाही. तर त्या प्रतिनिधीचं उत्तर असं होतं की तुम्ही आजपर्यंत मला मुद्दा का सांगला नाही म्हणे. म्हणजे प्रतिनिधींना मुद्दे शेतकरी सांगेल त्यावेळेस आपला प्रतिनिधी मानणार का? मग तुम्ही तोपर्यंत काय करताय? तुम्ही कोणाचं प्रतिनिधित्व करताय? म्हणजे सरकारमध्ये बसलेले मंत्री असोत, आमदार असोत, यांना शेतकऱ्यांशी घेणं देणं नाही. फक्त यांना त्यांचा भ्रष्टाचार करून पैसा कमवायचे धंदे यांनी ठेवलेत. समोर इलेक्शन आहेत, इलेक्शनसाठी पैसा जमा करायचा आणि लोकांचं वाटोळा करायचं, एवढे धोरणं या ठिकाणी सरकारचे दिसत आहेत. कारण सरकारचं वागणंच तसं आहे. आता परवाच्या दिवशी म्हणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांची आणि काही सचिवालयातील काही सचिवांशी बातचीत झाली, त्याच्यामध्ये काहीतरी खडाजंगी झाली. तर त्यांनी मांडलेले आकडे म्हणजे ज्या मागण्या केल्या होत्या की या गोष्टींसाठी निधी पाहिजे, सरळ त्या ठिकाणी म्हणण्यात आलं जर आपल्याकडे पैसा असले तर निधी देणार कुठून? अरे मग तुमच्याकडे पैसा नाही तर तुम्ही वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत आणताय कुठून? लोकांना मूर्ख बनवायचे धंदे बंद करा आणि तुमच्याकडून काम होत नसेल तर सगळं राजीनामे द्या आणि स्पष्ट करा आम्ही कारभार चालवण्याच्या लायकीचे नाही. अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. प्रामुख्याने जो महत्वाचा मुद्दा आहे, कारण शेतकरी हा महत्वाचा फॅक्टर असतो. हे अनेक ठिकाणी आपण पाहिलंय. भारताचा GDP वाढवण्यासाठी सुद्धा कृषी हा विभाग सर्वात अग्रेसर असतो, मात्र शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रबाबू पक्षाच्या वतीने आंदोलन या ठिकाणी करीत आहोत. मी आमच्या जळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय भैयासाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी, सन्मान्य सरपंच, राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी प्रामुख्याने हा जनता रस्ता उतरलेली आहे. शेतमजूर असतील, युवक असतील, महिला असतील, व्यापारी असतील, या कोणाचे प्रश्न हे राज्य सरकार सोडवणं कमी यशस्वी झालं नाही. सर्व वर्तमानपत्र पाहतोय. काल देखील आपण पाहिलं की पणन मंत्र्यांना व्यासपीठ सोडून जावं लागलं. अशाच पद्धतीने जनतेने जे मंत्री, आमदार, खासदार येतील त्यांना प्रश्न विचारा. गेल्या 4.5 वर्षात या भुसावळचे रस्ते आपण चांगले केलेत का? ग्रामीण भागातले रस्ते चांगले केलेत का? पिण्याच्या पाण्याच्या योजना चांगल्या केल्यात का? आज गरजा ज्या आहे त्या प्रामुख्याने भागवल्या नाहीत. प्रामुख्याने रस्त्यावर आम्हाला उत्साह लागतोय. आमच्या हक्कासाठी, न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आज रस्त्यावर उतरलेली आहे. या ठिकाणी सर्व सभासद बंधूंना विनंती आहे की आपल्या गावात सर्व संध्याकाळी बैठका घेऊन, कच्ची मिटिंगा घेऊन राज्य सरकारचा निषेध करून राष्ट्रवादी काँग्रेसच आपल्याला न्याय देऊ शकेल, महाविकास आघाडीच आपल्याला न्याय देऊ शकेल. गेल्या अनेक वर्षापासून देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब काम करत आहेत. 71,000 कोटीचं कर्ज एका 5 मिनिटात त्यांनी सर्वांना न्याय दिला, नील झालं. राज्य सरकारचं 2014 असेल, 17 असेल, कर्जमाफीचे प्रकरण अजूनही पेंडिंग आहे. कुठलेही प्रश्न सुटले नाही. युवकांना त्या ठिकाणी न्याय मिळत नाही. शाळेच्या विद्यार्थ्यांचा ड्रेस देखील अजून मिळाला नाही. अनेक समस्या, अनेक प्रश्न आहे आणि सरकार भूलथापा देत आहे. प्रामुख्याने अनेक थापा देऊन जनतेला त्या ठिकाणी खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. पण ती जनता ही भोळी नाहीये. जनता सुदृढ झाली आहे. मतदान करताना हे राज्य सरकार परत येणार नाही याची खबरदारी घेऊन महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. अनेक प्रश्न जरी असले तर या समस्या, अडचणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दररोज प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करूया. जनतेच्या पाठीशी आम्ही आहोत, शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही आहोत, युवकांच्या पाठीशी आम्ही आहोत. महिलांना न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आज महिलांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. तिथल्या आमदार, युतीचे आमदार वाटेल तसं ते आपल्या तोंडात येत नाही असे शब्द शेतकऱ्यांच्या मुलीविषयी काढतायत. त्यांचा देखील तीव्र शब्दात आम्ही निषेध व्यक्त करू. आपण या ठिकाणी सर्व मिळून तहसीलदारांना निवेदन देऊया. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शेतकऱ्याला न्याय, महागाई कमी, महागाई कमी, महागाई कमी. मैं अलविदा लेती हूँ. आपकी दिव्या कांबले. देखते रहिए CBN
press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ, miss another हर update. खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद, जय महाराष्ट्र।